निश्चयाचा महामेरू, अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपण नीटचं रजिस्ट्रेशन करतोय, त्यामध्ये फॉर्म भरून झाल्याच्या नंतर काही चुका की ज्या लक्षात येतात, तर त्याचा व्हिडिओ 6 चुका मी काल डिस्कस केलेल्या. काल व्हिडिओ अपलोड केला आणि व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर ज्या 6 चुका मी डिस्कस केल्या, तर त्याच कमेंट त्या व्हिडिओला आलेल्या आहे. त्यामध्ये एक कमेंट तर अशी आहे की सर, 2 मैत्रिणी सोबत फॉर्म भरायला गेल्या होत्या. एका मैत्रिणीच्या ज्या फिंगरप्रिंट्स आहे, तर त्या दुसऱ्या मुलीच्या फॉर्मवर अपलोड झाल्या. सगळं झालं, फॉर्म डाउनलोड केला म्हणजे कन्फर्मेशन पेज मिळालं, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि लक्षात केव्हा आलं, तर सगळं संपल्याच्या नंतर. आता पॅनिक सिच्युएशन क्रिएट होणारच आहे की सर आता काय होईल, फॉर्म रिजेक्ट होईल का. बघा, हे जे संकट आहे, अडचणी, होणाऱ्या चुका, तर ह्या सतत होतात. आपल्या राजांनी आपल्याला काय शिकवलंय, तर ते लक्षात घ्या. आपले राजे, आपले महाराज जेव्हा आग्र्याला कैद होते, तर त्यांनी पहिला विचार केला त्या संकटामधून बाहेर कसं पडायचं. सर्व्हायव्हल हे मेन टार्गेट होतं. संकटामधून बाहेर कसं पडायचं, कसं जगायचं, तर हे आपल्याला आपल्या राजांनी शिकवलंय. आपल्यावर जे संकट आलेलं आहे, तर यामधून बाहेर पडण्याचा मार्ग नेमका कोणता आहे, तो कशा पद्धतीने निवडायचा आहे, जेणेकरून आपल्यामध्ये नंतर आपली काही चूक परत वारंवार त्याच पद्धतीने होणार नाही आणि पुढे आपल्याला काही अडचण येणार नाही. तर हे आपल्या राजाकडनं आज आपण आदर्श घ्यायचा आहे. लक्षात घ्या, जर समजा राजांनी तिथं जर का सर्व्हायव्हलचा विचार केला, ते महाराष्ट्रात आले आणि नंतर मग रिवायवल केलं, नंतर परत पहिल्यापेक्षा जास्त हे सगळं साम्राज्य उभं केलं, स्वराज्य त्यांनी स्थापन केलं. आता आपण त्यांच्यापासून काय आदर्श घ्यायचा. आपली जर नीटमध्ये फॉर्ममध्ये चूक जर झाली, तर हे प्रकारचं आपल्यावर संकट आहे, त्यामधून सर्वाईव्ह कसं करायचं, तर हे मेन टार्गेट ठेवा. NTA ला मेल करणं गरजेचं आहे. तुम्ही जर NTA चा हेल्पलाईन नंबर जर शोधला, तर त्यावर कॉल करून बघा. आणि हे जर काहीच जर होत नसेल, तर तरीसुद्धा काळजी करू नका. 10 मार्च, 11 मार्च, 12 मार्चला करेक्शन विंडो ओपन होणार आहे, पण त्यासाठी आपण अपडेट असणं गरजेचं आहे. त्या करेक्शन विंडोच्या दरम्यान बऱ्याचशे करेक्शन आपल्याला करता येणार आहे, तर ते करेक्शन आपल्याला करायचे. तर हे आतापासून कुठतरी मनाशी ठरवा, तेव्हा चूक होऊ देऊ नका. आणि लक्षात घ्या, ह्या चुका कशामुळे होतात, तर आपण एखाद्या व्यक्तीचं मार्गदर्शन न घेतल्यामुळं ह्या सगळ्या चुका होतात. आपण क्लास करतोय, आपण लाख रुपये फी भरतोय, पण आपण जर कुठं जॉईन नाही केलं, तर ह्या अशा चुका आम्ही दरवर्षी पाहतो की काही ना काही मुलं चुका करतात आणि नंतर मग कुठंतरी हे असं काहीतरी मार्गदर्शन जे मिळत नाही, तर त्याचा आपल्याला नंतर मग खूप मोठा परिणाम भोगावा लागतो. तर हे असं काही आपल्यासोबतही होऊ नये, तर हे लक्षात घ्या. आता अजून एक कालची गोष्ट परत एक सांगतोय, रिपीट करतोय की कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा. आणि आजचा एक नवीन विषय की तुमचं जर का लाईव्ह फोटो काढलेला तुमच्या आधार कार्ड सोबत जर का मॅच होत नसेल, तर तुम्हाला ते अपलोड करायचं आहे, रिअपलोड करायचं आहे. ते डॉक्युमेंट्स तुमच्या 12वीच्या प्रिन्सिपलचा सही शिक्का त्या फोटोवर आणि त्या फॉर्मवर खाली घ्यायचा आणि ते डॉक्युमेंट्स तिथं अपलोड करायचं. तर या सगळ्या गोष्टी NTA आता सध्या दिलेल्या आहेत. तर तुम्ही जर का तुमच्या प्रोफाईलचं लॉग इन केलं, तुम्हाला जर असं वाटलं की त्या ठिकाणी आपल्याला तो फॉर्म आलेला आहे, तर तो डाउनलोड करा, प्रिन्सिपलचा सही शिक्का घ्या आणि त्याला परत अपलोड करा. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. पण महत्त्वाचा विषय आहे की आपल्याकडे नॉलेज पण असतं, पण आपल्याकडे वेळ नसतो, कारण आपल्याकडे बाकीचे कामं असतात. तर त्यामुळं आता फेब्रुवारीपासून डिसेंबरपर्यंत जी ॲडमिशन प्रक्रिया सुरू असणार आहे, तर ती अपडेटेड प्रक्रिया आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. कुठं जॉईन आतापर्यंत जर झाले नसाल पेड काउन्सिलिंगमध्ये, तर नक्की तुम्ही जिजाऊ अकॅडमीचा विचार करू शकता. तुम्ही जॉईन व्हायलाच पाहिजे असं मुळीच म्हणणं नाही, कारण लिमिटेड मेंबर असतात. आम्ही काय करतो की एकदा कॅन्डिडेट जॉईन झाला की सुरुवातीपासून ॲडमिशन प्रक्रिया संपेपर्यंत त्याला गाईड करत घेतो. म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं, तुमच्या चॉईस फिलिंग करून देणं म्हणजे काउन्सिलिंग नसतं. तुम्हाला प्रॉपर गाईड करता आलं पाहिजे, तर याला म्हणतात काउन्सिलिंग. आज आपण थांबूया. ओके, बाय.